पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत. ॲक्च्युली आम्हीच दुपारीच निघालो होतो 12 वाजता, पण ब्लॉग काही सुरू केला नव्हता. तर आम्ही गेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी. आणि माझ्या मैत्रिणीला पण मुलगीच झालेली आहे, म्हणजे माझ्या सर्वच मैत्रिणींना मुलगी झालेली आहे. तर आम्ही एकेकाला भेटलो. आणि कसं आता बाळ लहान आहे, त्याच्यामुळं मी स्वतः माझ्या बाळाचा फेस नव्हता दाखवला, तर मग तिचा पण मला फेस दाखवायचा नव्हता. हो हो हो, आता तुझा दाखवलाय ना म्हणून तुला घेते. हां तर चला, बरं उभी राहा. आमच्या बाळाला उभं राहून बघायचंय. खूप छान सीन आहे पुढे, आपण दाखवूयात सगळ्यांना. हो ना पिलो? हो दाखवूया. तर आम्ही चाललोय भुलेश्वरला. तर चला, मी लग्नाच्या अगोदर आले होते माझ्या फॅमिली सोबत, आणि आज आम्ही ॲज अ फॅमिली म्हणून आलेलो आहोत 3 जण. तर चला तुम्हाला दाखवते सीन, बघा पुढचा. ट्रेन बघते की शंभू? काय बघती? ट्रेन बघ. छान छान बघ. तो समू ए समू द्या. झोपेतनं उठली आता. काय दिसतंय अजून छान छान. अगं तिला झोप आली, त्याच्यामध्ये झोपायला लावून दिला. काय छान 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 छान. पुण्याजवळ येवत म्हणजे माळशिरस येथे टेकडीवर वसलेलं हे भुलेश्वर मंदिर आहे. आता आम्ही इथून आमचा प्रवास सुरू झाला, तर आम्ही 10-15 मिनिटातच भुलेश्वरला पोहोचणार होतो. तर इथे भगवान शिवाला समर्पित 13व्या शतकातील एक प्राचीन यादवकालीन ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्यकला, शिल्पकला आणि रहस्यमय गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे स्त्री रूपात गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर हे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ आणि पुण्यापासून साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. हे खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पुढे पाहालच तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघितल्यानंतर तुम्ही नक्की या. तुम्हाला असं वाटेल की कधी या भुलेश्वर मंदिराला आपण भेट देऊया. खूप छान आणि खूप वातावरण असं खूप छान आहे. शमू कुठं आली? शमू तू? ए शमू कुठं आली तू? अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत भुलेश्वरला. हे इथं बघा, भुलेश्वर मस्त मंदिर आहे इथं. खूप छान असं झालेलं आहे. पावसाळ्यात इतकं सुंदर वाटतं ना येताना. घाट आहे ना, आणि खूप छान धबधबे पण असतात. पण आता पावसाळ्यात आपण पुन्हा एकदा इथे समोर चालायला लागलेलो असं. शमुली, ए शमुली. समूह, आर यू एक्साइटेड? हा समूह, आमची समूह तिथं घाटात मग अर्ध्याच रस्त्यात आलं. तिथं जय बाप्पा चालू झाला आमच्या समोर. पाहू शकता किती छान. ए बाबलो, हाय शिंदा, हाय शिंदा कर. किती गोल आहे. माझा फोटो. हा चालेल चालेल. कुठे आली शमली? शमली कुठे आली? इकडे बघ, ते घंटी वाजव. ह्या साईडला बघ किती छान आहे. काम पुढे नको जाऊ. वाजवा. समोर आपलं वाजवायचं. काय झालं? परत
तर इथे एक कथा आहे की पौराणिक कथेनुसार दैवी पार्वती आदिवासी स्त्रीच्या वेशात शिवाला मोहित करण्यासाठी इथे नाचली होती आणि असं इथं मानलं जातं. आणि इथले एक खास रहस्य असं आहे की येथे देवाला अर्पण केलेला जो प्रसाद आहे, आपण देवाला प्रसाद देतो, तर हा प्रसाद स्वतःहून नाहीसा होतो. तर असं इथलं एक रहस्य आहे. आणि इथलं एक मंदिर आहे जिथं गणेश मूर्ती आहे. ते अगदी सर्वात महत्त्वाचं त्याचं आकर्षण आहे. येथे असलेली ती स्त्री रूपातील गणेशाची दुर्मिळ मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि शिल्पकला तर खूप अक्षरशः खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये दिसतंय. हे मंदिर काळ्या पाषाणात कोरलेलं आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर नर्तकी, वादक, विविध देवतांचे अप्रतिम असे शिल्पकला कोरलेले आहेत. तर हे पावसाळ्यात आणि हिवाळ्या दरम्यान जास्त निसर्गरम्य वाटते. तर खूप पावसाळ्यात तर खूप असं हिरवगार वाटतं, त्यामुळे त्यावेळेस तुम्ही भेट देऊ शकता. आता आम्ही हिवाळ्यात आलेलो आहोत, म्हणजे तरी वातावरण खूप छान होतं आणि खूप मस्त वाटत होतं. नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महा बाळाला देता येईल आतमध्ये? येईन का पण रडायचं नाही. नाही रडत नाही. खूप सुंदर मंदिर, खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता असं 0.5 सुंदर छान आणि आमचं तिथं वाटतं आले. असं हो काय चला शंभरी चला. विठ्ठल रुक्मिणी इथं. चला आता इकडे काय आहे पुढे? काय समू काय आहे इथं? अच्छा मुली चल. आवडला असतो मग मी जाणार नाही. नेक्स्ट टाइम आल्यावर. शमू तरी तू खाली जाऊ. चल. काय इथं शमू? तरी इथं खाली बसू इथं. आम्ही यांचा फोटो इथं बसूयात. नाके झाडासोबत फोटो काढणार आहे. त्या प्रकारे खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि अनएक्सपेक्टेड म्हणजे तिला पिंड हा, डायरेक्ट पिंडीजवळ नेलेलं आधी आहे. आम्ही दर्शन केलं साधं, आणि मग नंतर तो स्वतः मुलगा म्हटला की द्या इकडे म्हणून. आणि फोटो व्हिडिओ पण अलाउड नव्हते, तरी सुद्धा समर्थसाठी त्यांनी फोटो अलाउड केला, व्हिडिओ अलाउड केला. व्हिडिओ तसं अलाउड नव्हतं तिथे, Allowed नाहीये. अलाउड नाहीच आहे इथे. स्टील तिचं समर्थासाठी. समर्थामुळे ती खूप छान स्माईल दिली आणि त्यातच ते स्माईल पुढे त्यांनी पण हे केलं. आणि माघार त्याच्यामुळे घेतली. त्याच्यामुळे तिचं दर्शन खूप छान झालं. घ्यायचंय का? बसा दोन घ्यायचं. पोरग आहे म्हणत तोंडात बोट घालू नको. ते मग गाल चावला अख्ख्या साईडने. लय मारते तिच्या गाड्याला, खूप मारते ती समर्था. इतकी मारते की त्यांना असं वाटतं बापरे काय करावं आता या पोरीला. मुरतोड टाकते मला परत. नाक ओढती, केस ओढून केस तोडते डायरेक्ट. एवढं जोरात
तर नक्की तुम्ही या फुलेश्वर मंदिराला भेट द्या. खूप छान आणि प्रसन्न वाटतं, खूप मन शांत होते इथे आल्यानंतर. आणि आता आम्ही निघालो रिटर्नच्या जर्नीला. तर छान वाटलं आणि प्रवासही खूप छान झाला. यानंतर मी माझा जो डान्स क्लास आहे, माझ्या डान्स क्लासचं ॲन्युअल फंक्शन होतं, म्हणजे मी जिथे शिकले लहानपणापासून. मी नेहमी माझ्या दर वर्षाला ॲन्युअल फंक्शन असतं आमच्या डान्स क्लासचं, तर मी नक्कीच भेट द्यायला जाते. कारण कधी आता जास्त थोडंसं गॅप पडलेला आहे, कधी जाणं होतं नाही होतं. पण ॲन्युअल फंक्शनला कसं सर्वजण भेटतात आणि खूप छान देखील वाटतं. तर इथे मला खास यावेळेस आनंद वाटत होता, कारण समर्थ आहे माझा डान्स क्लासचा ॲन्युअल फंक्शन बघत होती. आणि खास करून मी याच्यासाठी गेले होते की तिला कथ्थक नृत्याची पारख कळाली, तिला त्यातनं म्हणजे तिने ते पाहावं असं माझी इच्छा होती. त्यामुळे मी तिला घेऊन गेले आणि अक्षरशः तिला खूप छान वाटत होते. ती खूप एन्जॉय करत होती आणि बीट्स पण पकडत होती. तर मला खूप आनंद होत होता की माझ्या मुलीला पण पुढे जाऊन मला छान असं कथ्थकच शिकवायचं आहे. आणि कथ्थक नृत्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही पाहतातच, एक डान्स शिकला तर सर्व डान्स येऊन जातात. तर खूप छान सगळ्यांनी भेटीगाठी घेतल्या. सर्व माझ्या मैत्रिणी भेटल्या, लहानपणापासून मी इथं शिकलेले, त्यामुळे सगळं माझ्या मैत्रिणी होत्या आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. तर तुम्ही पुढे ब्लॉग माऊ आहे समू दीदी म्हण मला. दीदी माऊ आणि दीदी मध्ये काय दवा नाही दीदी दीदी माऊ मी मोठी केवढी मोठी नाही आता. पिट्टू दीदी आहे. कोण आहे? पिट्टू दीदी तुझ्याकडे बसली आहे. हो मग तिला अजून एवढं कळ. ती डायरेक्ट मावशीचा डान्स बघायला आली. रोज बघते मी. आज मम्माने का कसं टाकलं. आम्ही तुम्हाला तिथं सरप्राईज देणार. तुम्ही बसला होता ना तिथे. तू मला म्हटले वेडी झालीस तू. समूह कोण आहे? आणि आमचे स्वामी समर्थ आहात तुम्ही. आम्ही खूप भक्त आहोत. स्वामी स्वामी. शेवटी आजीला भेटायला ती झाली. तू झाली आजीला भेटायला. ओ असं झालं. का केलं मम्मानी तुला? का केलं मम्मानी? का करते ग? का करते मम्मा? राहते पण राहते
समू आजीकडे जा ना. समू आजीकडे जा. केस ओढल केस 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 ओरडू नको ती सांगते. तू या माझ्या हॉस्पिटलला भेट द्यायला. ओके. असं कर. तिकडे बघ, पप्पाकडे बघ. तू ये तिकडे बाजूला. दादा आला, दादा. दादा. बोलायला नाही लागली. आता फक्त पापाच म्हणतात. प्रकारे छान आमचा दिवस खूप सुंदर गेला. बुलेश्वरला गेलो आणि त्याच्यानंतर आता डान्स क्लासच्या ॲन्युअल फंक्शनला आलं, जिथे माझा मी डान्स शिकले, कथ्थक शिकले आणि छान कार्यक्रम झाला. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. पण सगळ्यात आता पुढे तुम्हाला एक दिसेल की आम्हाला एक खूप छान पार्सल रिसीव झालं आहे. म्हणजे फ्लोचं बायोमॅट्रिक्स आम्हाला रिसीव झालेलं आहे. आणि बरं ठीक आहे, ती सांगते. तर त्याचा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, तर पुढे बघा तुम्ही. की आम्ही म्हटलं की आम्हाला फ्लोचं बायोमॅट्रिक्स आम्हाला रिसीव झालेलं आहे. त्याचा पुढे व्हिडिओ बघा. खूप छान मॅट्रिक्स आहे. आणि आता हिने लाथ मारली माझ्या कॅमेऱ्याला, त्यामुळे कॅमेरा थोडा फ्लिप झाला. तर पुढे व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्हाला ती काल मॅट्रिक्स रिसीव झाली होती, तर आम्ही त्याचं पूर्ण छान असा व्हिडिओ बनवलेला आहे. हे प्रमोशन आहे मॅट्रिक्सचं, तर नक्की बघा. जे त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहेत ते सगळे मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे. आणि खरंच छान आहे ती मॅट्रिक्स, तर तुम्ही पण बाय करू शकता. आणि बघा पुढे. चला आता आम्ही घरी चाललेलो आहोत. मस्त दिवस गेलेला आहे, खूप छान वाटलं. निवांत तिकडे दर्शन देखील झालं बुलेश्वरला आणि इथे पण छान सगळ्यांची गाठभेट झाली. आणि समूलाही खूप छान डान्स बघायला आवडत होतं. तर असं एकंदरीत खूप छान दिवस गेला, हो की नाही? हो, खूप मस्त दिवस गेला आमचा. तर पुढे व्हिडिओ बघा फ्लोवेव मॅट्रिक्सचा. आणि तसं मी इंस्टाग्रामला पण तुम्ही पाहिलाच असेल, बरेच जण मला इंस्टाग्रामला पण फॉलो करतात, त्याचा व्हिडिओ पाहिला असेल. शॉर्ट्सला पण मी टाकलो होतो यूट्यूबच्या, तर इथे पुढे पण बघा. तर अशा प्रकारे आम्हाला छान अशी मॅट्रिक्स फ्लो मॅट्रिक्स आम्हाला ऑर्डर झाली आहे प्रमोशनसाठी. तर त्याचा छान व्हिडिओ आम्ही इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही शूट केलेला आहे छानपैकी. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. तर खूप छान मॅट्रिक्स आम्हाला आलेली आहे, रिसीव झालेली आहे. तर अशा प्रकारे ह्याचं पण आम्हाला शूट करायचं होतं. छान शूट झालेलं आहे आणि मॅट्रिक्स खरंच खूप छान आहे, खूप कम्फर्टेबल आहे, मस्त वाटते आणि छानही वाटते. तर मंडळी मला इथं रिसीव झाली आहे फ्लोची वेब मॅट्रिक्स. तर चला तर आपण ही ओपन करून बघूयात. आणि ओपन केल्यानंतर पाहते तर काय, इतकी छान मॅट्रिक्स मला रिसीव झालेली आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला एक कार्ड येईल, त्या कार्डमध्ये सर्व डिटेल्स मेन्शन आहे. आता ही 2-in-1 मॅट्रिक्स आहे, ते कसं तर चला तुम्हाला एक्सप्लेन करते. तर मॅट्रिक्सची जी एक साईड आहे ती एक आहे सॉफ्ट एक कॅरेस्टाईल लेअर, म्हणजे तुम्हाला जेंटल मसाज लाईक फील देतं, प्लस तुम्हाला रिलॅक्स फील करतं आणि खूप छान झोप देखील लागते. पण ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही तुम्हाला मॅट्रिक्स फ्लिप करायची आणि त्याची दुसरी साईड यूज करायची, जी असणार आहे फर्म, म्हणजे पूर्णतः प्लेन आहे की नाही. सॉफ्ट प्लस फर्म आणि प्लस कम्फर्ट 2-in-1 ऑप्शन आणि बेस्ट डील. इथं तुम्ही पाहू शकता समर्था किती एन्जॉय करते, कारण तिला खूप रिलॅक्स फील होत आहे. तर तुम्हाला 100 दिवसांच्या आत काही इश्यू आढळला तर तुम्ही हे रिटर्नसुद्धा करू शकता. त्यासोबत तुम्हाला 100% रिफंड अमाऊंटसुद्धा भेटेल आणि एक्सचेंजसुद्धा तुम्ही करू शकता, आहे की नाही. बेस्ट डील, 10 इयर्सची वॉरंटी प्लस नो कॉस्ट EMI ऑप्शन. आता ह्याच्यामध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी यूज केली आहे. आता मी ते टेस्ट करत आहे. एका ट्रान्सपरंट ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता समर्था खेळते प्लस मी जम्प करते तरीसुद्धा ग्लास पडलेला नाही, आहे की नाही. 0 पार्टनर डिस्टर्बन्स, म्हणजे तुमचा पार्टनर रात्रीचा जास्त हालचाल करत असेल तर तुम्हाला विदाउट डिस्टर्बन्स खूप छान झोप लागणार आहे. तर ही बेस्ट डील आहे. आजच फ्लोची वेब मॅट्रिक्स ऑर्डर करा. जर तुम्हाला ही मॅट्रिक्स ऑर्डर करायची आहे तर त्याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. तर आजच ऑर्डर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.